राज्यातील अनेक पक्षांनी मला ऑफर दिली होती असं मोठं विधान झी24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात छगन भुजबळांनी केलंय। तर भुजबळांनी केलेल्या या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे। बघूया। पण भाजपमध्ये याचा विचार आला होता असं मी काही सांगू शकणार नाही। सगळीकडून जे इंडिकेशन सगळे येतच होते। ऑफर होत्या का काही इंडिकेशन्स होत्या। विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेक पक्षांकडून ऑफर होती असं मोठं विधान छगन भुजबळांनी केलंय। महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर भुजबळांना मंत्रिपदापासून डावलण्यात आलं होतं। दरम्यान यानंतर भुजबळांनी वेळोवेळी आपली खंत व्यक्त करून दाखवली होती। तसंच जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणत भुजबळांनी राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत दिले होते। त्याच वेळी अनेक पक्षांनी त्यांच्या पक्षात येण्यासाठी इंडिकेशन दिल्याचंही भुजबळांनी म्हटलंय। तेव्हा विचार काय होता, कुठला पक्ष होता डोक्यात? समजा सोडलं राष्ट्रवादी, तुम्ही एवढे उद्विग्न झाला होता, तुम्ही आता जसं सांगितलं, डोक्यात कुठला पक्ष होता जायचा की काय? सगळे निष्पक्षपणापासून सगळे पक्ष भाजपमध्ये जायचा होता विचार? तुमच्या पक्ष, यांचा पक्ष, सगळ्यांचा पक्ष नाही, पण भाजपमध्ये जायचा विचार आला होता असं मी काही सांगू शकणार नाही। सगळीकडून जे इंडिकेशन सगळे येतच होते। ऑफर होत्या का काही? इंडिकेशन्स होत्या, एवढंच मी सांगेन। ऑफर नव्हती पण अशी काही? महायुतीत मंत्रिपद मिळवण्यासाठी भुजबळांनी नाराजी नाट्य सुरू केलं होतं का, असाही प्रश्न सध्या निर्माण होतोय। मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा देखील सुरू होती। मात्र त्यावेळी अनेक पक्षांकडून ऑफर होती हे आज भुजबळांनी बोलून दाखवलंय। मात्र अशी विधानं करून भुजबळांना आता काय साध्य करायचंय असा सवाल काही नेत्यांकडून उपस्थित करण्यात येतोय। छगन भुजबळ साहेब हा प्रेशर मेंटेन करत होते का? आणि जसं प्रेशर मेंटेन केल्यानंतर जे पाहिजे होतं ते मिळाल्यानंतर अशा वार्ता करणार असेल तर अशा ज्येष्ठ नेत्यांना साष्टांग दंडवत। आता हे ते आज सांगतायत, त्याच्यामुळे कदाचित झालं असेल नसेल, परंतु आता ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यावर चर्चा करून किंवा त्यात काय साध्य होणार आहे। आता ते मंत्री झालेले आहेत आणि ते त्यांच्या निश्चितच चांगलं काम करतील असं वाटतंय। धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर छगन भुजबळांची त्यांच्या जागेवर वर्णी लागली आहे। दरम्यान हे मंत्रिपद मिळवण्यासाठी भुजबळांना मोठे प्रयत्न करावे लागले। पक्षाच्या नेत्यांविरोधात वक्तव्य असो किंवा पक्ष सोडण्याची धमकी, यामुळे भुजबळ त्यावेळी चांगले चर्चेत आले होते। तसंच त्या काळात अनेक पक्षांनी ऑफर दिल्याचा मोठा दावा देखील छगन भुजबळ यांच्याकडून करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास।